बेळगावच्या लोकांची उत्कंठा आता संपलेली आहे आणि अखेर वंदे भारत एक्सप्रेस जी ट्रेन आहे ती बेळगावला येत आहे। गेल्या अनेक दिवसापासून ही ट्रेन चर्चेमध्ये होती। वंदे भारत एक्सप्रेस आणि बेळगावला मिरज जंक्शन पासून ही जी ट्रेन आहे पुणे पासून निघणारी हुबळीला ती मिरज स्टेशन पासून बेळगावकडे सध्या निघाली आहे। आपण सध्या याच ट्रेन मध्ये आहोत, या एक्झिक्युटिव्ह कोच मध्ये, जे खास पत्रकारांसाठी कोच देण्यात आले आहे रेल्वे विभागाच्या वतीनं। आपल्यासोबत काही पत्रकार मंडळी आहेत, आपण पत्रकारांना विचारणार आहोत आणि नेमकं या ट्रेन बद्दल। महबूब मकानदार बेळगावी सुद्दीचे संपादक आपल्या सोबत आहेत। महबूब जी बताइए, आप घूम के आए हैं एक राउंड, कैसा लग रहा है आपको, हाउ यू आर फीलिंग नाउ? चांगला आहे, वंदे भारत ट्रेन जे चांगला आहे। आता आम्ही बसलेला आहे, ಈಗ ನಾವು ಕೂತಿದ್ದೀವಿ। ಒಳ್ಳೆ ಟ್ರೈನ್ ಇದೆ, ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ AC ಇದೆ, ಉಟ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಮೂವಿಂಗ್ ಚೇರ್ಸ್ ಇದಾವೆ। ಈ ಟ್ರೇನು ಏನಿದೆ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಬೆಂಗಳೂರು, बेलगाम से बेंगलुरु और बेलगाम से मुंबई, अगर ये वंदे भारत जाएगा तो बहुत बेलगाम के लोगों को बहुत सहूलत होगी। इधर के बहुत इंडस्ट्रीज लोग आए, इंडस्ट्रियल हब है बेलगाम। तो बेलगाम बेंगलुरु और बेलगाम मुंबई वंदे भारत हो जाएगा तो बेलगाम के लोगों के बहुत सुविधा होगी और इधर का इंडस्ट्रियल एरिया, इंडस्ट्रियल और भी ग्रोथ होगा, मिल सकता है। धन्यवाद महबूब। मैं रुकना चाहूंगा आपको। यहाँ पे रतन गौंडी एक और पत्रकार हमारे साथ है। रतन, कैसा फील कर रहे हैं आप? वंदे भारत की पहला सफर है आपका? नहीं आए तो अभी तो फिलहाल एक अच्छा एक माहौल में ये ट्रेन निकल रही है बेलगाम को मिरज से। जिसे अभी भविष्य में क्या होगा कि ये हमेशा के लिए ये ट्रेन बेलगाम वासियों के लिए, बेलगाम के लोगों के लिए इसका सेवा मिलेगा, ये बहुत जरूरी है। बहुत एक टेक्निकल प्रॉब्लम डिपार्टमेंट भी बोल रहा है और राजकारणी भी बोल रहे हैं। यहाँ कोई हम लोग की यही सोच है कि बेलगाम वासियों के यही सोच है कि ना इधर उधर की ना बात हो, लेकिन बेलगाम लोगों की, बेलगाम वालों की, जो बेलगाम रहवासी है उनको इसका सेवा मिलता रहे। ना हुबली तक की जो हम लोग बात करते थे, हुबली को ही इतना ये ट्रेन रुकेगा। भविष्य में ऐसा ना हो, बेलगाम का हित को। धन्यवाद रतन। बेलगाम का हित जपना चाहिए। हमारे साथ बेलगाम और हुबली के पत्रकार इस ट्रेन में सफर कर रहे हैं। हुबली के पत्रकारों से हम बात करना चाहेंगे। नारायण वैद्य जी हमारे मित्र है, बहुत पुराने पत्रकार है। वैद्य साहब, वंदे भारत हुबली ने तो अनुभव चुका है, लेकिन बेलगाम पहली बार आ रहा है, क्या लगता है वंदे भारत के बारे में आपको? वेरी नाइस लग रहा है, अच्छा है। कोई गवर्नमेंट हो ऐसा काम करना चाहिए। पब्लिक को सौलभ्य, पैसा देते ही सौलभ्य नहीं मिल रहा है। यहाँ तो सौलभ्य है, लेकिन इसमें देखे तो जरा मेंटेनेंस का ज्यादा प्रॉब्लम, पहले दिन ही लग रहा है मेंटेनेंस का प्रॉब्लम है करके। अभी यहाँ से तो 200-300 किलोमीटर जाने वाले, उनको सिस्टम रहना चाहिए। रेलवे बोर्ड हवाई जहाज का फील इसमें कर पा रहे हैं? आपको सच बोलना क्या झूठ बोलना है, बोलो। सच ही बोलिए ना सर। नहीं हो रहा है, नहीं हो रहा है। ठीक है। तो सम्मिश्र, धन्यवाद। अभी होना चाहिए, और सुधार होना चाहिए। धन्यवाद वैद्य साहब। पत्रकारों के अलावा कोई छोटे बच्चे भी यहाँ पे सफर कर रहे हैं ट्रेन में। तो खुशी अक्षी म्हणे हमारे साथ आहे। खुशी, कसं वाटतंय तुला? मला खूप चांगलं वाटतंय। मी फर्स्ट टाइम वंदे भारत मध्ये एक्सपिरियन्स आहे माझं, पण माझे स्केटिंग कॉम्पिटिशन्स युजली बँगलोरला असतात, तर वंदे भारत बेलगाम टू बँगलोर नाही आहे। तर मला फक्त एकच इच्छा आहे की बेलगाम टू बँगलोर एकदा वंदे भारत परमनंट असायला पाहिजे आणि बेलगाम टू मुंबई। लहान मुलांपासून मोठ्यांची मागणी आहे। केवळ पुणे बेळगाव नाही, तर बेळगाव बेंगळुरू आणि बेळगाव मुंबई देखील वंदे भारत व्हायला पाहिजे, अशी अनेकांची मागणी आहे। आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार विलास अध्यापक आहेत, जे बेळगावचे वरिष्ठ आहेत आणि एबीपी माझासाठी, महाराष्ट्र टाइम्स साठी त्यांनी लिहित असतात। अध्यापक साहेब, कसं फील तुम्हाला वंदे भारतचं? वंदे भारतचं एकूण सगळं दृश्य बघितलं तर ते एकदम सुखदायक आहे। एकदम विमानामध्ये बसल्यासारखा फील प्रवाशांना यामध्ये येतोय। एकदम आसनांची व्यवस्था आरामदायी, विमानापेक्षाही खूप आसनांची व्यवस्था चांगली आहे। संपूर्ण ट्रेन AC आहे, त्याच्यामुळे संपूर्ण वातानुकूलित असल्यामुळे तापमान वाढलेलं असून दे किंवा कमी झालेलं असून दे, प्रवाशांना अगदी सुखदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे। सगळीकडे एकदम काचाबिचा वापरून एकदम छान पद्धतीने बोगीची सजावट देखील केलेली आहे। आता जबाबदारी आपल्या सगळ्या प्रवाशांची ही आहे की जे रेल्वे खात्याने ही एकदम चांगली वंदे भारत ही रेल्वे सुरू करून
प्रवाशांना एक आरामदायी आणि सुखदायक प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या रेल्वेचं सध्याचं जे रूप आहे ते तसंच टिकवण्याचं आणि कुठल्याही प्रकारची नासधूस न करता ही रेल्वे आपली स्वतःची आहे असं जनतेनं समजून यामधून प्रवास करावा. दुसरी गोष्ट अशी आहे की बेळगाव ते बेंगळूर वंदे भारतची मागणी होती, पण ती बऱ्याच कारणामुळे सुरुवातीला तांत्रिक कारण देऊन ती वंदे भारत रद्द करण्यात आली. त्याच्यानंतर काही राजकीय हस्तक्षेपामुळे ती रद्द झाली असं देखील सांगण्यात आलं. मला आता एवढंच सांगायचं आहे की बेळगावमध्ये बऱ्याच बाबतीमध्ये अन्याय झालेला आहे. हुबळीमध्ये सगळी कार्यालय महत्वाची जात आहेत, सगळे महत्वाचे प्रकल्प हुबळीला जात आहेत. तर बेळगावच्या राज्यकर्त्यांनी किंवा राजकारणी लोकांनी आपले पक्षभेद आणि मनभेद विसरून एकत्र यायला पाहिजे आणि बेळगाव ते बेंगळूर वंदे भारत सुरू करायला पाहिजे आणि बेळगाव ते मुंबई वंदे भारत सुरू करायला पाहिजे. धन्यवाद अध्यापक साहेब. तर बेळगावच्या माध्यमांना, बेळगावच्या पत्रकारांना, हुबळीच्या पत्रकारांना, खास हुबळीहून बेळगावहून मिरजला आणण्यात आलं होतं रेल्वे खात्याच्या वतीनं. आणि रेल्वे खात्याच्या वतीनं जी पहिल्यांदा ट्रेन जाते ऑफिशियली बेळगावला, ती आम्ही इथं या ट्रेनमधनं प्रवास करत आहोत आणि ही ट्रेन जात आहे. आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघूया, महेंद्र चव्हाण आहेत, हुबळीचे वरिष्ठ पत्रकार. चव्हाण साहेब, तुम्ही हुबळीवाले अनुभव केलेला आहात वंदे भारतचा, मात्र हा पहिल्यांदा प्रवास आहे बेळगावसाठी. तर हुबळीचे पत्रकार, तुमचं नातं बेळगावची खूप जवळच आहे, काय सांगाल? हे जे आता वंदे भारत आहे, एकाच शब्दात सांगावं म्हणजे हे जे ट्रेन आहे हे ट्रेन प्लेन ऑन ट्रॅक, म्हणजे जे विमानाचे जे सोय आहे ते सर्व सोय ह्याच्यामध्ये आहे. जसं एक्झिक्युटिव्ह क्लास असतं ह्याच्यामध्ये प्लेनमध्ये, तसंच एक सुद्धा एक्झिक्युटिव्ह क्लास आहे. हे इतकंच की हुबळी आणि पुण्यामधला हा जे हे आहे, हुबळी आणि बेंगळूर, धारवाड आणि बेंगळूरचं जे वंदे भारत आहे ते टाईम वाचतंय. ज्यांनी प्रवास करतात त्यांना टाइम वाचतं. जवळजवळ विमान ज्यांना चुकतं त्यांना वंदे भारत मदत होईल. पण इकडे जरा काय झालंय, टाइम जरा जास्त आहे. का तर हे असं हुबळीवरनं राऊंड मारून येण्यासाठी, पण बेळगावनी पुण्याला जाणाऱ्यांना, पुण्याहून बेळगावला येणाऱ्यांना खूप चांगलं सोय असलेलं ट्रेन आहे. जे प्लेनचं हे चार्जेस आहे त्याच्याहून कमी चार्जमध्ये प्लेनचं फॅसिलिटीज करून घेऊन येऊ शकता. का तर ऑलमोस्ट तुम्ही प्लेनने यावं म्हणजे 5 तास लागतातच तुम्हाला, 5 ते 6 तास. हे पण तेवढंच टाइम घेत आहे. पण हे जे आहे फेअर जे आहे त्याच्याहून खूपच कमी आहे. 8,000च्या समोर 1500 जे कम्पेअर केलं तर खूप विमान आणि ट्रेनच्या तुलनेमध्ये ट्रेन स्वस्त आहे. तर भारतीय रेल्वे, धन्यवाद चव्हाण साहेब. भारतीय रेल्वेची ती खासियत आहे. भारतीय रेल्वेचं जे तिकीट आहे ते स्वस्त आहे असं म्हटलं जातं. आपल्यासोबत काही बेळगावचे पत्रकार आहेत. अमृत बिर्जे, तुम्ही काय सांगाल? ही जी वंदे भारत जी केंद्र सरकारनं जी ट्रेन सुरू केलेली आहे, तर आतापर्यंत प्लेननं जाणाऱ्या लोकांना हा प्रवास अवघड जात होता. म्हणजे काही तिकीटे मिळत नव्हती, काही जणांना जाण्याचं कठीण जात होतं. अशा लोकांना वंदे भारत ही जी ट्रेन झालेली आहे ही पूर्णपणे सोयीस्कर झालेली आहे. रेग्युलर आणि ज्या बाकीच्या ज्या ट्रेन्स ज्या होत्या त्याच्यामधूनही याच्यातून ज्यांना काही रुग्ण असतील, ज्यांना लवकरात लवकर पोहोचायचं, कुठे जाण्याचा हे असेल, म्हणजे विशेषतः बेळगावून पुण्याला जाणाऱ्या रुग्णांना ही ट्रेन फायदेशीर ठरणार आहे. सतीश जाधव, सकाळचे पत्रकार. सतीश, काय सांगाल तुम्ही? पहिला प्रवास करताय? हो, हा माझा पहिलाच प्रवास आहे. हुबळी पुणे दरम्यान आज ही उद्घाटन स्पेशल धावत आहे. 2 दिवसानंतर म्हणजे बुधवारपासून ही नेहमीच सुरू होईल. पहिल्याच प्रवासात मिरज येथे बेळगावकरांनी या रेल्वेचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर आता बेळगावमध्येही त्याच प्रमाणात या रेल्वेचे स्वागत होणार आहे. त्यानंतर ही रेल्वे हुबळीसाठी मार्गस्थ होईल. बेळगाव रेल्वे स्टेशनवर यासाठी खास उद्घाटन स्पेशल असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या रेल्वेचा आम्हा पत्रकारांसाठी रेल्वेने जी सुविधा दिली, खरंच त्यासाठी आम्ही आभार मानतो. यानंतर बेळगाव ते बेंगळूर आणि बेळगाव मुंबई ही रेल्वे सेवा सुद्धा सुरू होईल हीच अपेक्षा आहे. तर अनेकांची मागणी आहे की फक्त पुणे हुबळी नाही तर बेळगाव बेंगळुरू आणि बेळगाव मुंबई देखील वंदे भारत सुरू व्हावी, जेणेकरून बेळगावच्या लोकांना मुंबईला आणि बेंगळूरला जोडता यावं. हे बेळगावच्या हुबळीच्या पत्रकारांना वंदे भारत ट्रेनबद्दल काय वाटतंय आम्ही जाणून घेण्याचा बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. इथून पुढेही आम्ही बातम्या किंवा अपडेट्स तुम्हाला देतच राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त बेळगाव लाईव्ह. मिरजपासून बेळगावच्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत. मी सध्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पत्रकारांसाठी विशेष सोय करण्यात आलेली आहे आणि मिरजपासून बेळगावपर्यंतच्या या प्रवासामध्ये आम्हाला जेवण पण देण्यात आलेलं आहे. वंदे भारतचं हे जेवण आहे. 1-2-3 नमुन्याच्या भाज्या, राईस, सलाड, चपाती आणि ज्यूस पण या ठिकाणी आहे. आणि विशेष म्हणजे या रेल्वेमध्ये इंटरनेटची सुविधा देखील आहे. तर ही जी वंदे भारत आहे, आम्ही पत्रकारांच्या सगळ्या भूमिका जाणून घेतल्या आहेत.
पत्रकारांना असं वाटतं की या रेल्वे बघा बेळगाव बेंगळुरू आणि बेळगाव मुंबई ही रेल्वे सुद्धा सुरू करावी अशी जोरदार मागणी या निमित्तानं होऊ लागलेली आहे. बेळगावचे जे खासदार आहेत जगदीश शेट्टर ते मूळचे हुबळीचे असले तरी आता सध्या ते बेळगावचे खासदार आहेत आणि त्यांच्यासमोर हे आव्हान असणार आहे बेळगाव बेंगळुरू आणि बेळगाव मुंबई ट्रेन सुरू करण्याचं. येणाऱ्या दिवसामध्ये काय होत आहे ते आता पाहावं लागणार आहे. याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार असणार आहे.